तो एक दिवस असा असतो ना की आपल्याला काहीच करायचं नसतं, पण कामं मात्र ना ढीगभर पडलेली असतात. तर त्याच्यातलाच हा पण माझा दिवस आहे बरं का. तर आता इथे ना मी करते रायता. तर रायता म्हणजे सिंपल आपलं जे दही आहे ना ते घोटून घेतलं आणि त्याला ना अशी छान अशी फोडणी घातली. आणि हो, काकडी वगैरे नव्हती तर मी ना ह्याच्यामध्ये कांदा चिरून घातला, तर खूप छान लागतं. तुम्हाला आवडते तसे तुम्ही मसाले घालू शकता. आणि ही मला सारखी बोलत होती, मग तिलाही जाऊन बोलून आले. त्यानंतर रायता टेस्ट केला, एक नंबर झालं. पोटामध्ये ना सकाळपासून नाश्ता नसल्यामुळे गुडगुड होतं. मग हे छानपैकी अनारदाणे खाल्ले. त्यानंतर म्हणलं चला हेअर ऑइलिंग करून घ्यावं, कधी आपल्याकडं पण लक्ष द्यावं. म्हणून मी म्हणलं चला केश किंग मी वापरते आणि मला ह्याचा छान रिझल्ट आहे बरं का. आता तुम्हाला आहे की नाही मला माहीत नाही, पण माझ्या केसांकरता तर हे चांगलं ठरलेलं आहे. तर छान अशी बॉटल आणलेली मी. आता मला वाटतं ही 4थी का 5वी बॉटल आहे बरं का. जेव्हापासून ना मी केमिकल केसांवरती वापरले होते ना, जे काय कलर वगैरे केले तेव्हापासून माझ्या केसांचा असा खराटा झाला आहे आणि त्या गोष्टीचं मला खूप दुःख होतं बरं का. माझे केस खूप भारी होते आधी. चला जाऊ द्या, आपण अजून भारी करूया नंतर मस्तपैकी आंबाडा बांधला आणि चला म्हणलं आता दरवाजा लावा आणि थोडासा आराम करावा. तर त्याच्या आधी दाखवलं की बघा वरण आणि रायता तयार आहे. पण मला ना एकदम आठवलं कपडे वगैरे चेंज केल्याच्या नंतर की आपल्याला ना ह्या बेडमध्ये ना इकडचं सामान ठेवायचं आहे. तर मग काय काढला बेड, त्याच्यामध्ये भरपूर असा स्पेस होता. बेड 2-3 दिवस झालं आणलेला, पण मी काय त्याच्यामध्ये ठेवलंच नव्हतं. तर तो त्याच्यावरचं सगळं प्लायवूडचे 2 तुकडे होते ते बाजूला केले. आणि मला ना घरामध्ये असा गर्दा आवडतच नाही, तर जेवढं होईल तेवढं लवकर मी करते. तर हा पेस आहे बघा एवढा आहे. तर ज्या काही कधीतरी लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या अशा ह्या बॅगमध्ये पॅक केल्या आणि बेडच्या आतमध्ये ठेवून दिल्या आणि मग नंतर ना पूर्ण बेड सेट करून घेतला. तर चला, तर तुम्हाला माझे डेली ब्लॉग आणि मिनी ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.